नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अग्निवीरचं जी भरती आहे त्याच्यामध्ये मेडिकल कशा पद्धतीचं होतं, जे आपलं ग्राउंड झाल्यानंतर मेडिकल कशा प्रकारे चालतं ते बघणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात खतरनाक म्हणलं तर जे आपले डिफेन्स मधलं जो इव्हेंट असेल भरतीमधला तर तो मेडिकलचा आहे। एक वेळ तुम्ही ग्राउंड तुमच्या पद्धतीने रनिंग केली चालेल, पुलअप्स तुमच्या पद्धतीने मारलं तरी चालेल, परंतु डॉक्युमेंटची तुम्हाला सगळी माहिती भेटेल। परंतु मेडिकल जे हा विषय असा आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितीच नसते मेडिकल म्हणजे काय विषय असतो। मेडिकल म्हणले की बऱ्याच जणांना वाटतं जायचं ब्लड आणि युरिन चेक केले की आपलं मेडिकल होतंय। जुनी सांगणारी मंडळी पण त्याच प्रकारे सांगते की मेडिकल आहे, मेडिकलचं काय नसतं, मी सदृढ आहे। परंतु आपल्या शरीरामध्ये वयामानानुसार जे झालेले बदल आहेत त्या पद्धतीनं आपल्या शरीराची रचना झालेली आहे का, प्रत्येक गोष्ट असेल। मग हा विषय असा आहे अग्निवीरच्या किंवा आर्मीच्या भरतीचा, मेडिकल सगळ्यात खतरनाक मेडिकल। प्रत्यक्षात पूर्ण तुम्हाला ज्यावेळेस ग्राउंड लेवलला ज्यावेळेस स्वतः वैयक्तिक मेडिकल देतात त्याच वेळेस तुम्हाला समजणार आहे। परंतु माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, मेडिकलला जाताना होणाऱ्या चुका आपल्या मी पहिल्याच्या ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मेडिकलला ग्राउंडला जात असताना मेडिकलच्या तयारीने जायचं, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही। मग आता हे ग्राउंडला जाताना मेडिकलची तयारी म्हणजे काय, मी असं का म्हणलो असतो, मला अगोदरच मी म्हणलो होतं की त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ग्राउंडला जाताना मेडिकलच्या तयारीने जायचं का, कारण ग्राउंड झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्हाला मेडिकलला बोलवते। ती मेडिकलला बोलवत असताना मग पूर्ण आपल्या शरीराची स्वच्छता करणं गरजेचं आहे। मला काय म्हणायचं तुम्ही समजून घ्या, पूर्ण शरीराची स्वच्छता करणं गरजेचं आहे। म्हणजे मग तुमचं कान साफ करणं असेल, नाक साफ करणं असेल, दात साफ करणं असेल, जे काय तुमचे वैयक्तिक स्वच्छता आहे, हातापायाची नखं वगैरे स्वच्छ कट करणं असेल, त्या पद्धतीनं व्यवस्थित गेलं पाहिजे। आपण ज्यावेळेस भरतीला उतरतोय, आपण ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहे त्या क्षेत्रामधले जे अधिकारी असतील किंवा जे शिपाई लेवलचे शिपाई असतील, आपले जे जवान असतील, त्यांच्या नजरेमध्ये आपण भरलं पाहिजे। नाहीतर तू मेडिकलला जायचं वन साईड भवयत कात्री मारून चाललाय, साईडला कुठं तर कुठल्या पोरीचं नाव काढून चाललाय, असं नसतं बाबा चालत। प्रत्यक्षात समोरच्याला नजरेत भरला पाहिजे की बाबा खरंच हा भरतीच्या लेवलचा मुलगा आहे, अशा पद्धतीने गेलं पाहिजे। नाहीतर तू मेडिकलला जायचं आणि पिक्चर सारखी दाढी वाढवून, मिशा वाढवून, केस वाढवून जायचा उपयोग नाही मित्रा। समोरच्या जे एखाद्या जर नजरेत बसायचं म्हणतं लय परफेक्ट राहावं लागतं मित्रा, जसं तू कॉलेजला जाताना राहतो। तर आता भरतीला ज्यावेळेस आपण मेडिकलला जातो, मेडिकलला जात असताना सगळ्यात महत्त्वाचं मी पूर्ण आता डोक्यापासून पायाच्या नाकापर्यंत जे आपलं मेडिकल होतं त्या गोष्टी सगळ्यात सांगणार। त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर बघणारी जी मुलं आहेत त्यांना पण समजणार आहे आणि आपल्या अकॅडमीमध्ये जी मुलं आहेत त्यांना पण समजणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा विषय होतो आपल्या डोळ्यांवरती। डोळ्यावरती आता डोळे हे 3 ते 4 प्रकारचे आपले चेक केले जातात। मग त्याच्यामध्ये 6x6 असेल, कलर ब्लाइंड असेल, त्रिळी नजर असेल, ह्या प्रत्येक गोष्टी एखाद्या मुलाला जर अनुभव नसेल तर त्या गोष्टी त्या मुलाला त्या ठिकाणी पॉईंट भेटतो। त्यानंतर मग त्याला रिमेडिकल भेटतं, रिमेडिकलमध्ये फिट होतोय, अनफिट होतोय, ती पुढची गोष्टी होती। पण जागेवरती फिट होणं फार गरजेचं असतं मित्रांनो। जागेवरती फिट झालं तर पुढं काही त्याला अडचण येत नाही, पण रिमेडिकल म्हणल्यानंतर परत त्याचं कशातच लक्ष लागत नाही। पॉईंट भेटलाय आपल्याला। म्हणून आता मेडिकल कशा पद्धतीने चालतं, ग्राउंड झाल्यानंतर तुमचं मेडिकल होणार। आता सुरुवात आपण करू डोळ्यापासून। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला ज्यावेळेस भरतीला गेल्यानंतर तिथलं डॉक्टर विचारतात, डॉक्टर म्हणजे पूर्ण आर्मीचा स्टाफ असतो, तिथे काही सिव्हिलियन डॉक्टर नसतात, आर्मीचा पूर्ण स्टाफ असतो। त्याच्यामध्ये तुम्हाला विचारतात की बाबा रे तुझं इथल्या मुलांपैकी कोणाचं ऑपरेशन वगैरे झालंय, कोणाचं डोक्याचं, हरण्याचं, किडनी स्टोनचं, कोणाचा हात फ्रॅक्चर आहे का, पाय फ्रॅक्चर आहे का, हे तुम्हाला विचारतात। तिथं जास्त प्रामाणिकपणा दाखवायची गरज नाही। आता तुम्ही म्हणाल शिक्षक असून तुम्ही असं कसं बोलता, प्रामाणिकपणा दाखवायची गरज नाही। म्हणजे एखाद्याचं जर हरण्याचं ऑपरेशन झालं असेल त्याला काही प्रॉब्लेम नसतो, परंतु हरण्याचं ऑपरेशन झालेलं आहे का, कोणाच्या हातावरती टॅटू आहे का, टॅटू तर दिसणारच आहे, परंतु किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं असेल, जसं मुतखड्याचं ऑपरेशन आपण म्हणतो, किंवा हरण्याचं ऑपरेशन झालंय, एखाद्याचा लहानपणी हात फ्रॅक्चर झालेला असतो पण समोरच्याला जाणवत नाही, तिथं जर आपण सांगितलं डायरेक्ट की माझा हात मोडला होता, माझ्या पाठीच्या मणक्यामध्ये गॅप आहे, किंवा माझा पाय मोडला होता, बोट मोडलं होतं, नाकाचं ऑपरेशन झालं, असं वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन मेडिकल जे आपलं झालेलं आहे ज्या अगोदर, त्या गोष्टी सांगत बसायचं नाही। तुम्ही प्रत्यक्षात उतरल्यानंतर त्यांना जर समजलं तर ते पॉईंट देणारच, पण वैयक्तिक आपण त्या ठिकाणी सांगायचं नाही।
आता आपण सुरुवात करणार डोळ्यापासून. आपलं डोळ्याचं मेडिकल हे 3 ठिकाणी 3 प्रकारे केलं जातं. त्यापैकी पहिला प्रकार जो आहे तो आपला आहे 6x6चा. हे चेक करत असताना आपल्याला काय करते ती, समोर बोर्डवरती अशा प्रकारचा चार्ट लावलेला असतो. चार्ट लावल्यानंतर समोर एक जण डॉक्टर तर साईडला बसलेले असतात, पेन पेन्सिल घेऊन बसले असतात. जर पेननं पॉईंट दिला तर तो परमनंट पॉईंट आहे, आणि जर पेन्सिलनं पॉईंट दिला तर टेम्पररी पॉईंट ते असे लिहित. त्या प्रकारे ते त्यांच्या पद्धतीने ते लिहित आहेत. ते सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे लिहायचा. पण आपल्या चुका होणार नाही त्या याच्याकडे फक्त आपण लक्ष द्यायचं मित्रांनो. आता ज्यावेळेस आपण हा 6x6चा पॉईंट आहे, ह्याच्यावरती काय कसं चेक केलं जातो, हा चार्ट समोर बोर्डवरती लावलेला असतो. आता इथं आपण डिजिटल बोर्डवरती त्या ठिकाणी भिंतीवरती हा चार्ट लावलेला असतो. भिंतीवरती चार्ट लावल्यानंतर तिथे काय असते, एक स्टिक असते. स्टिक घेतल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तिथलं जे फौजवाले असतात ते डायरेक्ट ह्याच्यावरती पेन ठेवतात किंवा स्टिक ठेवतात. हे काय तुमचा हे चेक करत असताना पूर्ण दोन्ही डोळे ओपन नसतात, एक डोळा बंद केलेला असतो, एका डोळ्याने चेक करायला लावतात. सुरुवातीला तुम्हाला दोन्ही डोळ्याने वाचायला लावतात, नंतर दोन्ही डोळे चेक करतात दोन्ही डोळ्याने ह्याला दिसतंय का. कारण बरेच मुलांना दोन्ही डोळ्याने दिसत नाही, एका डोळ्याने दिसत नाही, एक डोळा एका डोळ्याने दिसते, एका डोळ्याने कमी दिसते, एका डोळ्याने जास्त दिसतं, म्हणजे लेवलमध्ये नॉर्मल दिसतं. ज्यावेळेस तुम्ही त्यांनी चेक केलं, आता हे ए वरती मी पेन ठेवला, हे पाठीमागचा मुलगा सांगणार ए डी ही झेड. आता बघा ह्या अक्षरामध्ये ह्या अक्षरामध्ये फरक आहे साईजमध्ये, बरोबर आहे का. ह्याच्या फॉन्टमध्ये बदल आहे. ही ए आहे, हे झेड आहे, ह्याच्या खाली एक्स आहे. ह्या झेडपेक्षा एक्सची साईज छोटी आहे, ह्या एक्सपेक्षा डीची साईज छोटी आहे. मग आता ही चेक करत असताना सगळ्यात नॉर्मल खाली ए नाही, बरोबर आहे. ही स्टिक ठेवल्यानंतर त्यांना आपण पटपट 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 आपल्याला त्याची उत्तर द्यावी लागतील, किंवा त्यांनी ज्या अक्षरावरती ज्या ABCDवर त्यांनी स्टिक ठेवली ती आपल्याला अक्षर वाचणं अनिवार्य आहे किंवा गरजेचं आहे. त्यानंतर जर एखाद्या ह्या ठिकाणी करायचं काय मित्रांनो, ज्यावेळेस तुमच्या डोळ्याला पुट्टा लावला जातो, डोळ्याला हात लावायला लावतात किंवा पुट्टा समोरचा देते ते पुट्टा लावायला लावते ती, त्यावेळेस आपण एक चूक करायची नाही. जर तुम्ही डोळा बंद केला, एका ज्या डोळ्याला पुट्टा लावला ती डोळा जर बंद केला आणि अचानक डोळा जर तुम्ही उघडला, तर समोरच्या व्यक्तीला जे व्यक्ती आहे आपण स्वतः वैयक्तिक मी जर असेल, माझ्या जर डाव्या डोळ्याला जर पुट्टा लावला उजव्या डोळ्याला आणि डाव्या डोळ्याने वाचायला लावलं, त्यावेळेस मी उजवा डोळा जर बंद केला, अचानक उघडला, तर आपले गपलत होती, समोरचं पटकन लगेच दिसत नाही. त्या ठिकाणी आपल्याला पॉईंट बसू शकतो, पॉईंट भेटू शकतो. त्यामुळे जेव्हा पुट्टा लावला ती का डोळ्यामध्ये जात नाही, आपल्या पुट्टा लावलेला असतो. पुट्टा लावल्यानंतर आपण डोळा उघडा ठेवायचा आहे, नॉर्मली डोळा उघडा ठेवायचा. त्यानंतर लगेच ते चेक करतात. हा पॉईंट आहे. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे डोळ्याचा, तिरळी नजर. समोर उभा करतात, पेन घेतात, पेन ते फक्त एवढंच म्हणते ते पेनाच्या टोकाकडे फक्त बघत राहा. ज्या साईडला पेन फिरेल त्या साईडला तुझी नजर फिरली पाहिजे. ज्या ठिकाणी पेन स्टॉप होईल त्या ठिकाणी तुझी नजर स्थिरावली पाहिजे. अशा पद्धती तू नजरेचा पॉईंट. ह्याचं कारण असं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही भरती व्हाल, भरती होऊन बॉर्डरवरती जाल, समोरच्या शत्रूवरती जर नजर ठेवायची असेल, जरी आता तुझा चेहरा समोर आहे आणि जर शत्रूचं आक्रमण जर उजव्या साईडने येणार असेल, तुझ्या गनचं तोंड समोरच आहे आणि जर तिरळी नजर जर तुझी एका जागेवर जर नजर जर स्थिरावत नसेल तर त्याचा उपयोग नाही. ती नजर तेवढ्यासाठी स्थिर राहिली पाहिजे. तिरप्या नजरेने आपण म्हणतो ना, तिरप्या नजरेने त्यानं माझ्याकडे पाहिलं, मग ती नजर एका जागेवर किती वेळ स्थिरावती, 10 सेकंद, 5 सेकंद, 20 सेकंद पर्यंत थांबतोय का. बरीच मुलं काय करतात, लगेच नजर एका जागेवर थांबत नाही, त्याला तिरळी नजर म्हणतात. किंवा एखाद्या मुलगा एक डोळा ह्या साईडला एक डोळा ह्या साईडला असं पण असतात मुलं, त्याच्यामुळे तिरळी नजर हा दुसरा पॉईंट. आणि आता तिसरा पॉईंट म्हणजे सहसा मुलांना समजत नाही. डोळा तिसऱ्या वेळेस ज्यावेळी तुम्ही चेक करताना हा पॉईंट तुम्हाला जोपर्यंत मेडिकल देत नाही तोपर्यंत तुम्हाला समजत नाही, कारण त्याचा तुम्हाला त्याच्या अगोदर अनुभव नसतोय. तो म्हणजे कलर ब्लाइंड. आणि कलर ब्लाइंड हा असा पॉईंट आहे ते स्वतः राष्ट्रपती सुद्धा क्लिअर करू शकत नाहीत. तिन्ही दलाचे प्रमुख राष्ट्रपती हे सुद्धा क्लिअर करू शकत नाही. तो परमनंट पॉईंट आहे कलर ब्लाइंड. फक्त मेडिकलमध्ये 2च पॉईंट असे आहेत ते परमनंट आहेत, एक कलर ब्लाइंड आणि दुसरा फ्लॅट फूट. ह्याला कुणीही काही करू शकत नाही. रिमेडिकलला सुद्धा तुमचा तो पॉईंट क्लिअर होऊ शकत नाही. आता हाच पॉईंट मित्रांनो, हा आहे कलर ब्लाइंडचा पॉईंट. ही डोळ्याचा नंबर 3 तिसरी चाचणी आहे तुमच्या डोळ्याची. ह्या कलर ब्लाइंड मध्ये आता हे जे अक्षर आहेत अशा प्रकारचे अक्षर दिलेले असतात तुम्हाला. ह्याच्यामध्ये बघा, आता वरती आहे की 12 पूर्ण ही पुष्टी आहेत. आता आपण हे एकत्रित इमेजेस सगळे एकत्रित केलेले द्या, परंतु तिथं तुम्हाला पुष्टी दिलेले असतात. त्या पुष्ट्यावरती आकडे टाकलेले असतात किंवा ABCD लिहिलेली असते. आता हे बघा,
ह्याच्यामध्ये 12 आहे, ह्याच्यामध्ये 8 आहे, ह्याच्यामध्ये 6 आहे, 29 आहे, 57 आहे, 24 आहे, 15 आहे, 3 आहे, 5 आहे. ऐका, थांबा ना जरा तुम्ही. अशा पद्धतीने बघा, आता हे 74 आहे, 5 आहे, ह्याच्यामध्ये 46 आहे, 42 आहे, ह्याच्यामध्ये ब्लँक आहे पूर्ण. अशा पद्धतीने बरं का पूर्ण टोटल हे 42, हे 45, हे 70 आहे, हे ब्लँक आहे पूर्ण, हे 15 आहे. तर अशा पद्धतीने जे आहे का मित्रांनो, अशी इमेजेस असते. ह्या जर ओळखाय नाही त्या आल्या तर हा तुम्हाला कलर बाइंडचा पॉईंट दिला जातो. हा पॉईंट जागेवरती क्लिअर होत नाही किंवा टेम्पररी जरी दिला किंवा रिमेडिकल जरी दिलं तुमचं तर त्या ठिकाणी चेंज होऊ शकत नाही. हा कधी चेंज होऊ शकतो, इथं जर तुम्ही घाबरलेला असाल, तुम्ही ज्या वेळेस रिमेडिकलला हॉस्पिटलला गेला तर तसे पुण्यामध्ये कमांड हॉस्पिटलला त्या ठिकाणी गेला, त्या ठिकाणी घाबरून तुम्ही दिला नाही, तुम्हाला समजलं नाही, सांगता आलं नाही, तिथं जर तुम्ही दिलं तर क्लिअर होऊ शकतो. हा पॉईंट म्हणजे काय तर तुमच्या डोळ्यामध्ये जन्मताच पांढऱ्या पेशीची कमतरता असते. तुम्हाला बॉर्डरवरती गेल्यानंतर कलर मधला फरक कळत नाही. जसं की सिग्नल असते लाल हिरवी वेगवेगळं, त्याच्यामधला फरक कळत नाही. डेंजर झोन आहे तिथे डायरेक्ट तू जाऊन फायर केली, उपयोग नाही, जवानांना आपल्या मरावं लागेल, शहीद व्हावं लागेल, अशा प्रकारचं असतं. हे जर कलर बाइंड, तर हा पॉईंट असा आहे मित्रांनो, कलर बाइंड हा क्लिअरच होत नाही. आता हा पॉईंट त्यांचा आता डोळ्याचं झालं. डोळ्याच्या नंतर कानाचा. कानामध्ये मी जाताना ह्याच्या अगोदर मी काय सांगितलं होतं, मेडिकलला जाताना कसे फ्रेश एकदम तयारी एकदम शरीराची स्वच्छता करून जायचं आहे. हा कानाचा पॉईंट आहे. कानामध्ये मशीन घालून आपल्याला चेक केली जाते. मग कानाला जात असताना एअर क्लिनरनं पूर्ण कान साफ करून जायचं आहे. डॉक्टर कोण साफ करायचा. वैयक्तिक आपण जर हाताने घाण कानामधली जर घाण काढायला गेलो तर आतमध्ये पडद्याला इजा होण्याची शक्यता असते. एखाद्या मुलाचा मग तुम्ही म्हणता बघा लहानपणी माझ्या कान फुटतोय, कानामधून पू बाहेर येतोय किंवा पाणी बाहेर येतंय, कानाच्या पडद्याला आतमधून होल असते किंवा आतमधून तिळ आहे, असं वेगवेगळे प्रकार असते. तर कानाचे बरेच जण एखाद्या मुलाला एका उजव्या कानानं ऐका येत नाही, डाव्या कानानं ऐका येत नाही, असं वेगवेगळे एका कानानं ऐका येतं, अशी भरपूर मुलं असतात. मग तेवढ्यासाठी एक कानाला चेक करतात. हा झाला कानाचा पॉईंट आहे. त्यानंतर मित्रांनो आपलं दाताचा पॉईंट आहे. हे दात जे आहे प्रत्येक मुलाचं दातावरती दात बसले पाहिजेत, मागमोर चालत नाहीत किंवा डबल दात असलेले चालत नाही. आणि तीन दाताच्या वरती जर दात पडलेला असेल तर डेंटलचा पॉईंट भेटतो मित्रांनो. त्यासाठी वेगवेगळे उपाय आपण सांगणार, जर जास्त दात पडलेला असेल तर काय करायचंय, काय कुठलं प्रक्रिया त्याच्यावरती करायचं आहे. हे दाताचा डेंटलचा पॉईंट आहे. त्यानंतर बरीच मुलं काय करतात, आत्ता तंबाखू खाणं असेल, त्यानंतर स्मोकिंग करणं असेल, गोवा गुटखा खाणे असेल, ह्या प्रकारामुळे काय होतं माहिती आहे का, मुलांचं 4 बोटं जी आहेत आपली ही पूर्ण ओपन होत नाही. 4 बोटं बसली पाहिजेत. काही जणांचं आता जी मावा गोवा जास्त खातात ना त्यांची पूर्ण 2च बोटं जातात, त्यांना जेवणाचा घास आतमध्ये जात नाही. तर पूर्ण अशी 4 बोटं बसली पाहिजेत. 4 बोटं टोटल पूर्ण आपली अशी बसली पाहिजे. ती हे डेंटलचं दाताचा पॉईंट आहे. ह्याला जर नाही बसली किंवा दात जर खराब असतील आपलं, त्यामुळे जातानाच आपण एखाद्याला सवय असते गोवा गुटखा मावा खायची, त्यानं जातानाच आपलं दात क्लीन करून जायचंय. येते लक्षात. यानंतर आता पुढचा जो पॉईंट आहे आपला नाकाचा झाला, दाताचा झाला. नाकाचा पॉईंट आहे. नाकाचा पॉईंट म्हणजे असा पॉईंट आहे मित्रांनो जे समजत नाही. ऑपरेशन लहानपणी एखाद्याच्या नाकातलं हाड जर वाढलेलं असेल, त्याचं ऑपरेशन करून काढलं जातं. किंवा श्वास घ्यायला एखाद्या नाकानं त्रास होत असेल तर ते त्यांना समजतं, परंतु आपलं जर एखाद्या वेळेस ऑपरेशन करून गेलेलं असतं तर त्यांना कळू द्यायचं नाही की आपण ऑपरेशन करून गेलोय, सांगायचं नाही. त्यानंतर आपला आहे धडकनचा पॉईंट आहे मित्रांनो. एक आपल्या अकॅडमीमध्ये रिपोर्टिंग 17, 18. आता हा धडकनचा पॉईंट आहे. ज्यावेळेस तुम्ही धडकनचा पॉईंट चेक केला होता, ह्याच्यामध्ये ही इमेज थोडी वेगळ्या प्रकारची आहे. तुम्हाला धडकनचा जो पॉईंट आहे, धडकनचा पॉईंट चेक करत असताना तुम्हाला अगोदर तिथले डॉक्टर लोक काय करतात, तुम्हाला बैठक मारायला लावतात जागेवरती किंवा स्पॉट रन जागेवरती करायला लावतात, सपाटे मारायला लावतात, वेगवेगळ्या प्रकारचं. जर तुमचं हार्टबीट जर वाढलेलं असेल, म्हणजे हृदयाचे ठोके जास्त प्रमाणात त्यांच्या जर मापात नसेल, आता सर्वसाधारण माणसाचे शरीर हृदयाचे ठोके किती असतात मिनिटाला, 72 असतात, बरोबर आहे. ते थोडं दम लागल्यानंतर थोडं वाढलेलं असते, परंतु त्यांच्या प्रमाणापेक्षा जर जास्त वाढलेलं असेल तुम्हाला धडकनचा पॉईंट किंवा शरीर घाबरल्यासारखं असतं. आपण माणूस म्हणत नाही का, आपण म्हणतोच की सशाच्या काळजाचा आहे तो, हरणाच्या काळजाचा, घाबरणार. म्हणजे ह्या प्राण्याची उदाहरणं का देतात,
कारण हे घाबरणारी वृत्ती आहे यांची. घाबरल्यानंतर काय होतं, आपल्या शरीराचं हार्टबीट जे आहे ते वाढलेलं असतं, ब्लड प्रेशर फास्ट होतो. बरोबर आहे का? यानंतर पुढचा जो पॉईंट आहे आपला सगळ्यात खतरनाक पॉईंट मला तर हाय मित्रांनो. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पॉईंट 2 ते 3 प्रकारचं आहेत. मग तुम्हाला त्याच्यामध्ये मूळ व्याधाचा पॉईंट असेल, प्रायव्हेट पार्ट जे आहे ह्याच्यावरती तुमच्या पेनिसवरती किंवा प्रायव्हेट पार्टवरती स्किन जी आहे, स्किन महागमोर झाली पाहिजे. स्किन जर महागमोर नाही झाली तर तुम्हाला त्याचा पॉईंट भेटतो. अंडकोश जे आहेत आपले ह्याच्यामध्ये एखाद्याचं अंडकोश कसं असतं, लहान मोठं असते. लहान मोठं अंडकोश चालत नाही, किंवा एखाद्याचं एकच अंडकोश असतं, काही जणाला 3 असते. आपले ज्यावेळेस मेळावा झाला त्यावेळेस आपण भरतीमध्ये इथं मागच्या 2 वर्षाखाली अग्निवीरसाठी स्पेशल मेळावा घेतलेला होता. त्याच्यामध्ये काही उमेदवार आम्हाला असे सापडले की ते एकाच अंडकोशाचे होते. काही उमेदवार असे सापडले की त्यांना 3 होते. 3 म्हणजे ते हरण्याचा प्रकार होता. 3 अंडकोश होते. मग त्याच्यामुळं हा जो तुमचा प्रायव्हेट पार्ट आहे ही फक्त सगळ्यात खतरनाक चेक केला जातो. इथं फक्त घाबरायचं नाही मित्रांनो. समोरची व्यक्ती डॉक्टरच असते, त्याच्यामुळे ते घाबरण्याचा काही विषय येतो. तिथं लाजायचं नाही. तिथं हसला तुम्ही समोरच्या एखाद्या व्यक्तीला बघून, कारण एखाद्या रूममध्ये सगळं आपण पूर्ण मुलं जे असतात सगळी ओपन असतात, त्या ठिकाणी आपण घाबरायचं नाही किंवा एखाद्याला बघून आपण हसायचं नाही, तर तुम्हाला लगेच पागल म्हणून पॉईंट देतात. सगळ्यात खतरनाक पॉईंट म्हणजे तर तुमचा मूळव्याध चेक केला जातो. जर तुम्ही मूळव्याधात जर तुम्ही ऑपरेशन कोण गेला असेल सांगायचं नाही किंवा माझं ऑपरेशन झालंय म्हणून. येतं लक्षात? त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे, हा आहे नॉकनीचा पॉईंट. हा नॉकनीचा जो पॉईंट आहे हे जे आता ही नॉर्मल नॉकनी आपली कशी पाहिजे, ह्या प्रकारची. बरोबर? ही जास्त डिस्टन्स पण चालत नाही, एकदम पूर्ण जास्त डिस्टन्स, आणि हे कमी डिस्टन्स आहे पूर्ण आपले थाईज आणि नॉकनी म्हणजे गुडघ्याला गुडघे चिटकलेलं असते. हा पण जास्त चालत नाही. समजते का? यानंतर आपलं हे जे आहे स्केलपट्टी, आपल्या दोन्ही पायाच्या मधून ह्या गुडघ्याच्या मधून स्केलपट्टी फक्त फिरली पाहिजे. एवढं डिस्टन्स राहिलं तरी चालतंय, काय अडचण नाही. फक्त जास्त डिस्टन्स 5 इंच 6 इंचाच्या पुढे डिस्टन्स नको. तर तो आर्मीला पण, पोलिसला काही होत नाहीये, परंतु आर्मीला ते चेक केलं जातं. त्यानंतर सगळ्यात पुढचा जो सगळ्यात शेवटचा आहे हा जो पॉईंट आहे हा फ्लॅट फूटचा आहे. फ्लॅट फूटचा आता नॉर्मल म्हणलं तर असं फ्लॅट फूट असतो, हे नॉर्मल हे चालतं, परंतु हा पूर्ण पाय फ्लॅट आहे. ह्याचं कारण असं मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस रनिंग करतो पाय पूर्ण आपला फ्लॅट पडला जातो, आपल्याला रनिंग उरकत नाही. असे ज्याचा फ्लॅट आहे पाय आहे ना, ह्या फ्लॅट फूटला रनिंग अजिबात उरकत नाही. तुम्ही पळताना बघा, तुम्ही रनिंग उरकत नाही. त्यामुळं हा पॉईंट जो आहे का फ्लॅट फूटचा पॉईंट मुलांना दिला जातो. हा फ्लॅट फूट कुठंही क्लिअर केला जात नाही. ज्यावेळेस तुम्हाला टेम्पररी मेडिकलला पॉईंट दिला जातो रिमेडिकलसाठी, त्यावेळेस सुद्धा हा पॉईंट क्लिअर केला जात नाही. ओके, अशा प्रकारचं आपलं मेडिकल असतं. त्याचबरोबर तुमचं बाकीचं जे मेडिकल आहे रिमेडिकल, ज्यावेळेस तुम्ही भरती झाल्यानंतर तुमचं मेडिकल झाल्यानंतर जॉईनिंगच्या वेळेस पण मेडिकल केलं जातं. येतं का लक्षात? पूर्ण समजलं सगळ्यांना? ओके.